नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी समोर येते. थेट पुण्यातनं संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चासाठी आता लोक जमलेले आहेत. मनोज जरांगे, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर काही नेते या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. तर पुण्यातील मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. तर लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे. तर काल परभणीमध्ये सुद्धा असाच प्रकारचा हा मोर्चा निघाला होता. आज पुण्यामध्ये या सगळ्या नेत्यांची तोफ धडाडणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या पुण्यामध्ये दाखल झाले आहेत, आपल्या सोबत आहेत. तर वेदनेचा हुंकार बडून आज हा जन आक्रोश मोर्चाचं आंदोलन पुण्यात केलं झालं. हो, नाही, न्यायासाठी आंदोलन आहे. शेवटी एका लेकीनं बाप गमावलाय आणि त्या लेकीला न्याय पाहिजे. त्यामुळं समाज रस्त्यावरती राज्यभर उतरणार आहे. सुट्टी नाही, याच्यातून सुट्टी नाही. कितीही तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी, धनंजय मुंडेंनी त्यांना गप बसायचं जरी सांगितलं नाही की शांत राहा शांत राहा, तो जर सांगत नसला, जाणून बुजून जर घडत आणत नसला, त्याचा संतोष भायाचा खून करून जर आणखीन पोट भरलं नसतं तर लोक न्यायासाठी रस्त्यावर येणार आहेत. त्याच्या जातीय तेढ निर्माण करायला लोक. या तपासातले जे अधिकारी आहेत ते वाल्मिक कराडच्या सोबतचे आहेत. वाल्मिक कराड यांच्या संबंधितले सगळे त्याच्यात सगळे 302 मध्ये येते, सगळेचे सगळे, यातला एकही नाही. आणि सांभाळणारे सुद्धा सहआरोपी आहेत. काल तुम्ही जे वक्तव्य केलं त्यामध्ये आशिष जयस्वाल जे आमदार आहेत त्यांनी असं केलं की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी फरक पडला आहे, ते वैफल्यग्रस्त झाले. ते कोण आहे आता? आमदार आहेत. कचरा कुचरा असन, कुणी भाजपातला विसरून राहिला, दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झालेला, ओबीसी मराठ्याच्या जीवावर झालेलाच असणार आहे. त्याला तर कधी बोललो बी नाही मी असले त्या मनोरुग्णाला नाही बोलत, मनोरुग्ण आमदारांना नाही बोलत. कॅमेरामॅन मोहम्मद आदिल सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी.